नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. पालघर, ठाणे, नाशिक, रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागामध्ये विभागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्यांचे वास्तव्य आहे. त्यांचे अनेक मूलभूत हक्काचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला 77 वर्षांनंतरही प्रलंबित आहेत. त्यांच्या रोजगार, पिण्याचे पाणी, गावठाण, घरातील जागा, जातीचा दाखला, रेशनिंग, शिक्षण, आरोग्य तसेच अनुसूचित जमाती व अन्य पारंपरिक वनहक्काची मान्यता, अधिनियम 2006, नियम 2008, सुधारित नियम 2012 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने वनहक्काचे दावे प्रलंबित असून अपिलांवर अजूनही निर्णय झालेला नाही. हा आदिवासी दावेदारांवरती अन्याय असून गुन्हा आहे. तसेच 2 फेब्रुवारी 2024 रोजी या कायद्यातील कलम 3 प्रमाणे गावठाण निर्माण करण्याबाबत शासन निर्णय झालेला नाही, परंतु याची अंमलबजावणी होत नाही. तसेच जलजीवन मिशनची कामे अजूनही प्रलंबित असून गाव, पाडा, वस्तीमध्ये हर घर नळ से जल पाणी मिळालेले नाही. हे काम निकृष्ट दर्जाचे झालेलं असून आराखड्याप्रमाणे या जिल्ह्यात कुठेही जलजीवनाचं काम झालेलं नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं संबंधितांनी निदर्शनास आणून दिलं आहे. धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो, अरे सांग धन्याचा साठा आमचा वाटा कुठाय हो. घाम शेतात आमचा गळ, घाम शेतात आमचा गळ, घाम शेतात आमचा गळ, घाम शेतात आमचा गळ. चोर आईतच घेऊन पळ, चोर आईतच घेऊन पळ. घाम शेतात आमचा गळ, शेतात आमचा गळ. चोर आईतच घेऊन पळ. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माननीय विवेक भाऊ पंडित, श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका माननीय विद्याताई पंडित यांच्या प्रेरणेने, आदेशाने आणि संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राम भाऊ वारणा यांच्या नेतृत्वाखाली आज जसं ठाण्यामध्ये आम्ही एकत्र आलोय, त्याचप्रमाणे नाशिक, रायगड, पालघर या 4ही जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि पंचायत जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन सुरू आहे. मुळात स्वातंत्र्याला 77 वर्ष उलटून गेली. आपल्या संविधानाचा हा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि अशा काळामध्ये देशाचे जे मूळ निवासी आहेत, आदिवासी कष्टकरी बांधव आहेत, त्यांना आपल्या मूलभूत हक्कासाठी असं रस्त्यावर यायची वेळ लागत असेल तर ही कोणत्याही राज्यकर्त्यांसाठी लाजिरवाणी बाब आहे असं आम्हाला वाटतं. आज आम्ही ज्या मागण्या ठेवल्यात त्या अगदी साध्या, सोप्या, सरळ मागण्या आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारे अवास्तव मागण्या केलेल्या नाहीत. 2006 साली वन हक्क अधिनियम आला. वनाचा अधिकार आदिवासींना, अन्य पारंपरिक लोकांना मिळाला, पण तो कायदा अंमल होईपर्यंत 2024 उजाडलं. आजही आम्हाला पट्टे मिळाले नाही. हजारो आदिवासी जिल्ह्यात वंचित आहेत. आमच्याकडे आम्ही सर्वे केला, गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना सर्वे करायला लावला. आजही तुम्हाला विश्वास पडणार नाही. ठाणे शहर असेल, भिवंडी असेल, शहापूर असेल, मुरबाड असेल, या तालुक्यांमध्ये आजही हजारो लोकांकडे आधार कार्ड नाहीये. शेकडो लोक घरापासून वंचित आहेत. रेशन कार्ड नाहीये. म्हणजे असे अनेक आदिवासी आम्ही सरकारला दाखवले की ज्यांच्याकडे स्वतःची ओळखच नाही. सरकार लाडका भाऊ, लाडकी बहीण योजना आणतंय, पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे आधार कार्ड तर पाहिजेत. रेशनवर रेशन मोफत दिलं जातंय, 35 किलो रेशन, पण ते रेशन घेण्यासाठी खरा आदिवासी कातकरी लाभार्थीकडे रेशन कार्ड तर पाहिजे. आमचं म्हणणं आहे, स्वातंत्र्याच्या या 77 वर्षांनंतर अजून आम्ही प्रतीक्षा करणार नाही. आता आम्हाला हे सर्व मूलभूत अधिकार पाहिजेत. आज जसं जिल्ह्यात आंदोलन आहे, 23 तारखेला सर्व पंचायत समित्यांमध्ये आमचं प्रखर आंदोलन आहे. ठाणे, पालघर, रायगड, नाशिक जिल्हा जो आहे हा शहरी भागात आणि ग्रामीण भागात विभागलेला शहर आहे. या शहरामध्ये आदिवासी, आदिम जमात, कातकरी ही मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेला जिल्हे आहेत. या जिल्ह्यामध्ये देशाला स्वतंत्र होऊन 77 वर्षे झालेली आहेत. या 77 वर्षामध्ये अनेक मूलभूत अधिकार ह्या आमच्या आदिवासी समाजाला मिळालेले नाही. रोजगाराचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, गावठाणाचे प्रश्न आहेत, घरकुलाचे प्रश्न आहेत, रेशनिंग कार्डाचे प्रश्न आहेत, आधार कार्डचे, जॉब कार्ड, असे अनेक प्रश्न आमचे जे मूलभूत आहेत ते आमचे रखडलेले आहेत. या संदर्भात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माननीय विवेक भाऊ पंडित, विद्याताई पंडित यांच्या नेतृत्वाने, यांच्या आदेशाने आज ठाणे, पालघर, रायगड, नाशिक जिल्ह्यामध्ये आमचे हे कार्यालयावरती आंदोलन आहे. ठाण्यामध्ये कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयासमोर आहे, पालघर नाशिकमध्ये जिल्हा परिषदेमध्ये आहेत. याचबरोबर 23 तारखेपासून प्रत्येक पंचायत समितीमध्ये, तालुक्यामध्ये आमची आंदोलनं सुरू आहेत.
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील निवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे 350 कोटीहून अधिक थकीत देणी असून अनेक आंदोलनं पाठपुरावा करूनही कर्मचाऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही. दरम्यान काही कर्मचाऱ्यांचे निधनही झाले. अखेर आता या कर्मचाऱ्यांच्या पत्नी न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरल्या असून त्यांनी आज घोषणा देत ठाणे महानगरपालिकेचं मुख्यालय गाठलं. पालिका आयुक्तांनी तातडीने निर्णय न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशाराही या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी दिला आहे. ठाणे महापालिका परिवहन सेवेतून 2016 पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची थकीत देणी असून शासन दरबारी हा प्रश्न प्रलंबित आहे. हे कर्मचारी परिवहन सेवेमध्ये कायमस्वरूपी कामावर होते. 30 ते 35 वर्षे सेवा बजावून त्यांनी परिवहन सेवेतून निवृत्ती घेतली. महागाई भत्ता, 6वा वेतन आयोग यांसारख्या विविध भत्त्यांचा या थकीत रकमेत समावेश असून ती 350 कोटींच्या घरात आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांपैकी 160हून अधिक कर्मचारी निवृत्ती वेतनाची वाट बघत मरण पावले आहेत. त्यांच्या मरणानंतर देखील त्यांच्या कुटुंबियांना हक्काचा भत्ता किंवा निवृत्ती वेतन मिळालेलं नाही. अनेक कर्मचारी हे विविध आजारांनी त्रस्त आहेत. एकीकडे आजारपणाचा खर्च तर दुसरीकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह. यामुळे निवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय आता मेटाकोटीला आले आहेत. आंदोलनानंतर त्यांनी निवेदनाद्वारे सदरची थकीत रक्कम एकरकमी देण्याची मागणी केली आहे. बघा, मी सुरुवातीला जाऊन मी आमच्या ठाणे महापालिकेचे परिवहन सेवेतले व्यवस्थापकांना जाऊन भेट दिली आहे. त्या भेटीमध्ये त्यांच्यावर चर्चा केली. चर्चा केल्यानंतर मी त्यांना एवढंच एक शब्द बोललोय की जेव्हा ते आमचे कर्मचारी एकत्र झाल्यामुळे त्यांनी माझ्यावर दबाव आणला, बाबा तू 10 दिवसानंतर पुढचं काय करणार आहे. 10 दिवसाचं पुढचं आंदोलनाचा त्यांना घोषणा देऊन आलेलो आहे. पण त्यांनी मला उत्तर असं दिलंय की 10व्या दिवशी जर तू 11व्या दिवशी आंदोलनाला बसलास तुला बेनिफिट काय भेटणार, तुला आंदोलनातून पैसे भेटतील का. त्यांनी मला असं उत्तर दिलेलं आहे. त्यांची अजून काहीच थकबाकी वगैरे काय नाही. 2 महिन्यापूर्वी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला. त्यावेळेस त्यांना हे केलं, शांत करून म्हणले तुम्हाला 1 महिन्यात तुमचं काय देणं आहे ते काढतो. मग आता 3 महिने झाले अजून काही केलेलं नाहीये. मी मध्ये 15 दिवसाखाली 3-4 तास डेपोत बसून आले. मला आयुक्त साहेब भेटले नाहीत. मंगळवारी त्यांचा दिवस असतो म्हणून मी गेलेले. 4 तास बसून आले, मला भेटले नाहीत. कर्मचारी तर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या PMT ला पैसे देतात, देवेंद्र फडणवीस बेस्टला देतात, ST ला देतात. पण TMT कर्मचाऱ्यांना का नाही देत. तुमचे आम्ही शिवसेनेचेच कर्मचारी आहोत, शिवसेनेची सत्ता आहे, शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. मग आमच्या TMT कर्मचारी अन्याय का. आता आम्ही 1.5 वर्ष झालं रिटायर होऊन झालो. आता आम्हाला ग्रॅज्युटी नाही, जे पैसे नाही. दर महिन्याला बोलतात आम्ही देतो ते पण पैसे भेटत नाहीत. फक्त पेपरमध्ये बोलतात 374 कोटी मंजूर झाले. मग पैसे गेले कुठे. पैसे जर राहिले असते ते चांगले झाले असते. आणि त्याच्यामुळे पैसे करत कधी पैसे भेटणार, आज भेटणार, उद्या भेटणार. त्यांना खूप मोठा आजार होता. LID म्हणून असतो 1000 पैकी एकाला 24 तास ऑक्सिजन होते. रोज विचारायचे पैसे भेटले का, आपले पैसे मिळाले का. तरी माझी सर्वांना विनंती, साहेबांना विनंती, काही करून 2016-21 पासून ज्यांचे काही पैसे त्यांचे कृपया करून पैसे भेटावे हीच माझी एवढी इच्छा आहे. 2014 सगळ्या मागण्या अपुऱ्या दिल्याच नाहीये. देतो म्हणतात, अजूनही दिलेले नाही. तर सगळे म्हणजे शिक्षण भत्ता, अर्जित रजेचे वेतन, उपदान दिलेलं नाही. परिवहन सेवेचे आम्ही कर्मचारी आहोत. आमच्या सगळ्याच थकबाकी बाकी आहे. 6वा आयोग, 7वा आयोग सगळंच बाकी आहे. काही दिलेलं नाही. देतो ह्या पगार देतो, ह्या आता सुरू करतो, पण अजून काही दिलेलं नाहीये. आणि हे जर तुम्ही त्यांनी वेळेवेळी दिलं असतं तर एवढं प्रॉब्लेम आले नसते. आमचा शिक्षण भत्ता आहे, मेडिकल भत्ता, प्रोत्साहन भत्ता, अर्जित रजेचं वेतन, रजा वेतन, हे काही अजून दिलं. आणि रिटायर होऊन अर्धी लोक रिटायर झाले त्यांचं आणि 6वा आयोगाचा फरक बाकी आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराचं आयोजन ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सॅटिस पुलाखाली करण्यात आलं होतं. भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वात आयोजित या शिबिरात सकाळी 11 वाजल्यापासून भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात सकाळी 9 वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली. शिबिरास कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे तसेच आमदार संजय केळकर, कार्यक्रमाचे आयोजक भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा पाटील, नगरसेविका नंदा कृष्ण पाटील, विकास पाटील, नम्रता जयेंद्र कोळी, प्रतिभा मडवी, अर्चना मनेरा, कमल चौधरी, नौपाडा महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले, सीताराम राणे, वीरसिंग पारशा, सचिन दादू पाटील, सुनील हांडोरे व अनेक भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे येथे भाग घेतला. उत्स्फूर्तपणे इथे प्रतिसाद नोंदविला. रक्तदान हे एक महत्त्वाचे सामाजिक कार्य असून या उपक्रमाद्वारे पक्षाने समाजसेवेला प्राधान्य दिल्याचे दिसून आलं. अनेक भाजपाच्या युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन रक्तदान केलं. तर अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून रक्ताचा आवश्यक असणारा साठा आपल्याला वाढवण्यात येऊ शकतो, असं यावेळी आमदार संजय केळकर यांनी म्हटलं. तर भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून पक्षाच्या वतीने रक्तदानाचा संदेश देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. प्रमाणे याही वर्षी ठाणे शहराचे आमचे अध्यक्ष सन्माननीय वाघुले साहेब यांच्या माध्यमाने एक भव्य रक्तदान शिबिर माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या इथे ठाणे स्टेशन आयोजित केलेलं आहे. आपण बघतोय की फार चांगला प्रतिसाद या शिबिराला भेटतोय आणि खऱ्या अर्थाने या पिरियडमध्ये आपण बघितलं तर साधारणपणे रक्त हे सातत्याने हॉस्पिटल्समध्ये लागत असतं. त्याच्यामुळे अतिशय स्तुत्य उपक्रम हा माननीय वाघुले साहेबांच्या माध्यमाने आयोजित झालेला आहे. निश्चितच ठाणेकरांना या शिबिराच्या माध्यमाने फार मोठ्या प्रमाणात आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालघरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. सकाळपासून 9 वाजता या ठिकाणी रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली आहे. आमदार संजय केळकर यांनी सांगितल्याप्रमाणे की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्यांना त्रास होत नाही आहे. वर्षातनं कमीत कमी 2दा रक्तदान रक्तदात्यांनी करायला पाहिजे. आज सकाळपासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करत आहेत. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्री रवींद्रजी चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये भव्य रक्तदानाचं शिबिर याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जिल्हाध्यक्ष संजयजी वाघुले असतील व ठाणे शहर भाजपाची संपूर्ण टीम असेल, युवा मोर्चा, महिला मोर्चा, सर्व सेल प्रकोष्ठचे अध्यक्ष या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिराचं आयोजन इथं झालेलं आहे. सर्वांच्या सहकार्याने ते रक्तदान शिबिर सकाळी 9 वाजल्यापासून उत्तमरित्या सुरू आहे. कंटिन्यू इथे डोनर्स येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात रक्तदानाचं इथे शिबिर पार पडतं. काय होतं, तरुण वर्ग हा ऑफिस गोईंग वर्ग असतो. सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सगळे आपल्या कामामध्ये व्यस्त असतात. एक रविवारची फक्त सुट्टी असते. त्यामुळे जेव्हा आपण अशा पब्लिक प्लेसेस, रेल्वे स्टेशन असेल किंवा कुठली अजून पब्लिक प्लेस असेल, तिथे आपण रक्तदान शिबिर जेव्हा घडवतो तेव्हा अनेक युवक युवती सकाळी 9 वाजल्यापासून इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात रक्तदानासाठी येत आहेत. ऑफिसला जात आहेत, त्याच्या आधी ते अर्धा तास इथे काढतात आणि रक्तदान करतात. त्याबद्दल आम्ही सर्व युवा पिढीचं इथे अभिनंदन करतो व आभार मानतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.